शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत. दादा, काल एक्झिट पोलचा निकाल जाहीर झालेला आहे, अंदाज जाहीर झालेला आहे, तुमच्या बाजूने आहे? मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ज्या 2019ला सर्वसामान्य माणसानं मला त्यांचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या दिवसापासनं प्रामाणिकपणे अखंडपणे मी सर्वसामान्य माणसासाठी वेळ दिला आहे. अगदी वाहून घेऊन मी त्या ठिकाणी काम केलं आहे. आणि मला वाटतं सामान्य लोकांसाठी केलेलं काम सामान्य लोक कधीही विसरत नाहीत. आणि मी कायमस्वरूपी सांगत असतो की परीक्षा आल्यावर अभ्यास करणारा विद्यार्थी आणि अखंडपणे वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी ह्याच्यात जसा फरक असतो, तसा कायमस्वरूपी 5 वर्ष राजकारणात लोकांच्या संपर्कात असणारा राजकारणी आणि केवळ निवडणूक आली म्हणून आता काहीतरी मतं घ्यायचेत म्हणून त्यांच्या संपर्कात गेलेला राजकारणी, मला वाटतं इतका स्पष्ट फरक त्या ठिकाणी माझ्यामध्ये आणि प्रतिस्पर्धी उमेदवारामध्ये आहे. त्याच्यामुळे मला निश्चितपणे जिंकण्याची काळजी अजिबात नाही. सामान्य लोकांनी माझं काम बघितलं आणि सामान्य लोक मला निश्चितपणे विजयी करतील. राज्यामध्ये महाविकास आघाडीला कुठेतरी टग ऑफ वॉर दिसतोय किंवा कुठेतरी टफ फाईट दिसते? निश्चित आपण जर बघितलं असेल तर जे महाराष्ट्रात मागच्या 2.5 वर्षापूर्वी जे राजकारण झालं की लोकशाही पद्धतीनं तयार झालेले पक्ष फोडायचे, आमदारांना खासदारांना पैशाचं आमिष दाखवायचं, पदाचं आमिष दाखवायचं आणि त्यांना आपल्या बाजूनं ओढायचं आणि त्यांच्याच नावानं पुन्हा पार्टी करून टाकायची. जे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, त्यांचाच पक्ष तो नाही म्हणून सांगायचं आणि पक्ष तिसऱ्यालाच देऊन टाकायचा. मला वाटतं लोकांना गृहीत धरून केलं गेलेलं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तीच मंडळी परत तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याच पक्षात घ्यायचे. म्हणजे तुमच्याबरोबर आले, तुमच्याशी संलग्न झाले की चांगले आहेत आणि तुमच्या विरोधात असले की वाईट आहेत. मला वाटतं हे काही सामान्य माणसाला पटलेलं नाही, आवडलेलं नाही. आणि म्हणून निश्चितपणे महाराष्ट्रात सुद्धा लोक ह्याच्या बाबतीतलं प्रतिउत्तर स्वतःच्या मतदानातनं जिथं सामान्य माणसाला व्यक्त होण्याची संधी असते तिथनं देतील. केलेल्या विकास कामामुळे अपेक्षित यश मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संतोष जाधव, TVNN मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.